काय माहिती त्याच्याबद्दल? संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे असा आरोप केला जातो। आतापर्यंत वाल्मिक अण्णावर खुनाचा गुन्हा दाखल झालेला नाही, त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे। आरोप करत असतात, राजकारणामध्ये सामाजिक जीवनामध्ये आरोप होत असतात, पण त्यांच्यावर खुनाच्या गुन्ह्याचा आतापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही। त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच्यात प्रशासन काय करायची ती योग्य कारवाई करेल। कोण करतोय आरोप? त्यांना काय फसवण्याचा प्रयत्न करतोय काय वाटतंय? धनंजय मुंडे साहेब यांचं तालुक्यातील बऱ्यापैकी कामाच्या नियोजनामध्ये सहभागी असणारे अण्णा यांच्यावर कुठेतरी पंकजाताई असतील, धनंजय मुंडे साहेब असतील, यांना राजकारणामध्ये डॅमेज करण्यासाठी बीड जिल्ह्यातील काही नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही नेते ठरवून हा कार्यक्रम पण नेते आहेत, राष्ट्रवादीचे पण, तुमचे अजित पवार गटाचे पण नेते आहेत बीड जिल्ह्यातील। मी त्याच्यासाठीच म्हणलं का धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताई यांचे जे बीड जिल्ह्यात प्रश्न वाढत आहेत, हे बीड जिल्ह्यातील भाजपच्या काही आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना पावत नाही, म्हणून हे सर्वांनी मिळून जातीपातीचे राजकारण पुढे करून धनंजय मुंडे साहेबांना अडचणीत आणण्याचं काम चालवलेलं आहे। यांच्यासोबत 3 आरोपी होते ज्यांनी संतोष देशमुखांचा खून केलेला आहे, त्यांची 3 नावं येतात, त्यासोबत वाल्मिक कराड देखील नाव घेतलं जात आहे। त्यावेळेस कुठे होते? खून केलेला आहे का नाही हे तपासात निष्पन्न होईल, पण खुनाच्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत वाल्मिक अण्णाचं नाव आलेलं नाही। बरं, जेव्हा झालं तेव्हा वाल्मिक अण्णा कुठे होते? आता ते मी सांगू शकत नाही, ते अण्णा सांगू शकतो।